भुरट्या, किती किती दुष्ट आहेस रे तू. आजी भलेही भाईला रावण बोलत असली तरी ह्या घरातला खरा रावण तर तू आहेस. एकच तोंड असलेला वाईट रावण, ज्याचा गुडघ्यातला मेंदूही त्याच्यासारखाच वाईट आहे. नित्याच्या आवाजाने पहाटे पहाटे अग्निहोत्री मेन्शन दणाणलं होतं आणि नेहमीप्रमाणे तिच्या चिडण्याचं एकमेव कारण फक्त आणि फक्त आरव होता. ही दोघही अशी होती की एकमेकांना जगू देतील तर शपथ ना. नेहमीप्रमाणे प्रेक्षकाच्या सीटवर आजी आणि सुवर्णाने आपापल्या जागा पकडल्या होत्या. मी काय केलं? आरव बाबा तर या उत्सव मूर्तीला सकाळी सकाळी त्याच्या नावाने केकाटताना बघून अवाक झालेले. क्षणभरासाठी तर त्यालाच प्रश्न पडला, आपण काल काही कांड केले होते का म्हणून. पण छे, काल तर लग्नाच्या घाईत त्या दोघांचं परत काही बोलणंही झालं नव्हतं आणि आताही तो बिचारा त्याचा आवरून नुकताच खाली आलाच होता की ह्या मॅडमची त्याच्यावर अंधाधुंदी फायरिंगच सुरू झाली. ओहो, देखो तो भोला. सगळं करून सवरून तू आता असं काय प्रिटेंड करत आहेस की मी काहीच केलं नाही म्हणून. नित्या आता तणतणातच त्याच्या जवळ आली, पण तिच्या नाकाचा लाल झालेला शेंडा बघून तो काही क्षण शांत झाला. पण ती आपल्याला विनाकारण ओरडतीये हे आठवताच त्याचंही तोंड आकसलं ना. कोणाचं काहीही ऐकून घेणाऱ्यातला थोडी ना होता तो. नित्या, आधी मी काय केलंय ते सांग, मग नंतर माझ्या नावाने नारे लाव. हवे तर तेव्हा मीच भोपू आणून देतो तुला. आता आरवचाही आवाज वाढताच सुवर्णाने थोडं चिडतच आपल्या सासूकडे बघितलं, जी या दोघांच्या भांडणाची एकमेव सूत्रधार होती. पण सध्या तिच्या ओठांवरचं ते खोडकर हसू बघून सुवर्णाने हातात सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली. कधी कधी या घरात लहान कोण आहे हाच तिला प्रश्न पडायचा. म्हणजे जगातली ही पहिली आजी असेल जी आपल्या नातवंडांचं भांडण सोडवायचं सोडून लावून देत होती. अवघड आहे बाबा या म्हातारीचं एक. एवढं सगळं होऊनही तुला अजूनही हा प्रश्न पडत आहे का? तुला दिसतंय ना मी कालच्याच कपड्यात आहे ते, दिसतंय ना तुला? नित्या तिचा घागरा दोन्ही हातांनी पकडून रागात अजून त्याच्या जवळ येताच तोच अवघडून 2 पावलं मागे झाला. या मुलीचा काय भरोसा ना. रागात त्याचा गालही सुजवायला ती कमी करणार नाही ह्याची त्याला खात्री होती. आत्ता काय डोक्यावर येऊन बसते का माझ्या? माझे डोळे चांगले शाबूत आहेत, मला लांबचंही क्लिअर दिसतं. आरव तिला वैतागून डोळे फिरवत तिच्या बाजूने जाणार, तोच ती त्याला परत आडवी आली. ही आज माझा जीवच घेऊन ऐकणार आहे वाटतं. आरवने मनात बडबडतच त्याची चिडलेली नजर परत नित्यावर आणली. तुला आजीने काल मला रूम मध्ये सोडायला सांगितलेलं ना. आता मॅडम रुक्मिणी अवतारात कमरेवर हात ठेवून नाक फुगवत त्याच्या समोर उभ्या झाल्या. तिच्या या प्रश्नावर आरवने काहीस रागातच आजीकडे पाहिलं, जी त्याच्याकडे बघून तिची बत्तीसी दाखवत होती. नक्की हिनेच या जगदंबेचे काहीतरी सांगून कान भरले असणार. त्याशिवाय काल माझ्याशी एकही शब्द न बोलणाऱ्या या मॅडम आज भांडायला उभ्या झाल्यात. काय करू मी या आजीचं? जर ही म्हातारी माझी आजी नसती ना तर खरंच हिची दाताची ती खोटी कवडी मी हिच्या हातातच काढून दिली असती. मग घरातलं किलोभर राशनही वाचलं असतं. आरव आजीकडे बघत मनात अक्षरशः चरफडत होता. तिच्याकडे डोळे वटारून काय बघतोय? मी प्रश्न विचारला ना, मग माझ्याकडे बघ आणि उत्तर दे. नित्याने त्याचा चेहरा पकडून त्याची नजर परत तिच्यावर आणली. तसा तो तिला पाहतच राहिला. बोलता बोलता ती अगदीच त्याच्या समोर आलेली. रात्री दमून तशीच झोपून गेल्यामुळे अजूनही ती कालच्याच घागऱ्यात होती. त्या चेहऱ्यावरचा मेकअप कितीही उतरला असला
असला तरी मॅडम नुकत्याच झोपेतून उठल्यामुळे अगदी एका सुंदर फुलासारख्या टवटवीत दिसत होत्या. त्यात तिच्या चेहऱ्यावरचा तो भडकलेला राग. हाय, एखाद्याने किती ते गोड दिसावं ह्याचा आरव विचार करतच होता की पुढच्या सेकंदाला त्याला स्वतःच्या विचारांचं आश्चर्य वाटलं. सांग ना, आजीने तुला सांगितलं होतं ना? परत नित्याच्या ओरडण्याने साहेब वास्तवात आले आणि या चिडलेल्या रंभेला तोंडासमोर केकाटताना बघून त्यालाही चीड आली. आधी त्या बिचाऱ्याचीही धडाची झोप झाली नव्हती. त्यात ही बाया बेंबीच्या देठापासून कोकलत होती ते वेगळं. मग सकाळी सकाळी एवढे अत्याचार कसे सहन करणार होता तो तरी? अगं बाई, हो, बोलली होती आजी मला. मग त्याचं काय? शेवटी तिच्या वारंवार एकच प्रश्न विचारण्यावर आता चांगलाच वैतागला तो. घ्या, वर तोंड करून तू मलाच काय विचारतोय? तिने सांगितलं होतं तर मग तू मला बेडरूम मध्ये का सोडलं नाहीस? नित्या आता बारीक नजर करून त्याच्याकडे असं काय बघत होती जणू मॅडम नजरेनेच त्याचा खून करतील. काय तू वेडीबिडी झालीस का? जरा स्वतःकडे नीट एकदा बघ म्हणजे कळेल. आरवच्या या वाक्यावर नित्याचं तोंड उघडच झालं. व्हॉट यू मीन? नक्की तुला म्हणायचं काय आहे? मी जाडी आहे का? भुरट्या, तुला ढापण लागलीये वाटतं. कोणत्या अँगलने तुला मी जाडी वाटतीये? तुझ्या त्या ढोल क्युटीपेक्षाही बारीक आहे मी. मामी, बघितलं? हा मला काय बोलतोय? ह्याला मी जाडी वाटतीये. नित्याने आरवच्या बोलण्याचा स्वतःला हवे तसा अर्थ घेऊन भोकाडच पसरलं. तसं वैतागून त्याने कानात बोटं घातली. म्हणजे सकाळी सकाळी या मुलीच्या अंगात नेमकं कोणतं भूत आलंय त्याला तेच कळेना. आरू, अरे कोणत्या अँगलने तुला माझी लेक जाडी वाटतीये? उगाच तिला त्रास देऊन रडवू नको बरं. नित्याच्या ड्रामात नेहमीप्रमाणे आपली मदर इंडिया अडकलेली बघून आरवने मनातच दात चावले. मी हिला रडवतोय? स्वतःच काहीतरी अज्युम करून भोंगा लावला हिने. आणि चुकीचा कोण? तर मी. खरंच ही मुलगी स्वतः तर वेडी आहेच, पण मला ही वेडं करणार. आरवने नित्याचं हमसून रडणं बघून मनातच डोक्याला हात लावला. रडून मॅडमने क्षणातच स्वतःला लाल करून घेतलेलं. मॉम, अगं तू काय लगेच हिच्या चालत्या गाडीत चढतीये? आणि तू आता गप्प बसते का की देऊ एक ठेवून? आरव त्याच्या आईला बडबडून जसा नित्यावर ओरडला तसा पुढच्या सेकंदाला तिचा आवाजच घशात गेला. पण ते पाणीदार डोळे काठोकाठ भरून आणि खालचा ओठ दुमडून मॅडम अगदी केविलवानं तोंड करून त्याच्याकडेच पाहत होत्या. तिला बघून तो काहीसा स्वतःचा राग दाबतो. बघितलंस का? ह्याचा तू काहीही अर्थ घेणार का? तू भले 40 किलोची असलीस, पण तो तुझा घागराच 20 ते 25 किलोचा असेल त्याचं काय? तो घागरा तुलाच हँडल होत नव्हता. त्यात मी तुम्हा दोघांना कसा हँडल करणार होतो? कसा हँडल करणार होतो सांग ना. आरव आत्ताही काहीसा चिडतच उत्तर देऊन बाजूला झाला. पण त्याचा रागाने लाल झालेला चेहरा बघून आता मात्र मॅडम काही बोलल्या नाहीत. नीतू, राणी, तू रूम मध्ये जाऊन आधी चेंज करून घे आणि त्या ज्वेलरीमुळे गळ्याला जे रॅशेस आलेत तिथे क्रीम लावून घे. सुवर्णाही आता आरवचा तापलेला तवा बघून गपगुमान आता नित्यालाच समजवू लागली. पण तिच्या शेवटच्या वाक्यावर आरवने वळून नित्याकडे पाहिलं तर त्या मॅडम तोंड पाडून आता स्टेअर्स कडे चालल्या होत्या. आता तुला इतका हेवी घागरा घालून स्टेअर्सने जायचं आहे का? ही इथे एवढी मोठी लिफ्ट उभी आहे ते दिसत नसेलच ना? तिला असं पायऱ्यांनी जाताना बघून काळजीने तो मागून जोरात ओरडला. म्हणजे काळजी ही होती, पण साहेबांना ती दाखवायचीही नव्हती. अरे आता तुझं काय आहे? माझी मर्जी ना.
मी पायऱ्यांनी जाईन नाहीतर लिफ्टने जाईन. तुला काय प्रॉब्लेम आहे? माझं मी बघून घेईन. त्याच्या ओरडण्यावर नित्यानेही वळून त्याला ओरडूनच उत्तर दिलं. पण त्या वेळीला तर फक्त त्याचा रागच दिसत होता. त्या रागामागची काळजी समजायला सध्या तिचा मेंदू जागेवर नव्हता. किती किती हट्टी आहे ही मुलगी. साधं चालायलाही जमत नाही आहे, तरी स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी स्वतःला हवे तितका त्रास करून घेणार. शेवटी काय, मॅडमला येऊन जाऊन माझा जीव घ्यायचा असतो ना. आरव इथे हुब्या हुब्या रागात पुटपुटतच होता की त्याचं ऐकून आजी गालात हसल्या. आता माहित आहे ती तुझा जीव घेणार, मग तरी असा बघत बसणार आहेस का? आजीच्या आवाजाने आरवने काहीशा रागातच तिच्याकडे पाहिलं. चाललोय बाई, पण तुझ्याच लाडामुळे इतकी शेफारलीये ती. आरव त्याची भडास आजीवर काढून तो तंतणतच नित्याच्या मागे गेला आणि त्याने रागातच तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. ते बघून आजी तर मनात जाम खुश झाली, पण सुवर्णाने मात्र तोंडावर हात ठेवला. ज्या दोघांचं सेकंदभरही पटत नाही त्यांना असं एका फ्रेम मध्ये पाहणं ऑलमोस्ट अशक्य होतं. सोड मला, माझी मी जाऊ शकते. आता मी पूर्ण जागी आहे, झोपली नाही. नित्या मॅडम स्वतःचा राग कायम ठेवत आता हातपाय मारू लागल्या. आता गप्प बसते की फेकू खाली? आरवच्या या धमकीवर नित्यादेवी तर शांतच झाल्या आणि गप्प त्याच्या छातीवर डोकं टेकवून बसल्या. पण तिच्या या कृतीवर इथे आरवच्या हृदयाचे ठोके त्याच्याही न कळत वाढले होते आणि त्याच्या इतक्या जवळ असल्याने त्याची जाणीव तिलाही झाली. त्या ठोक्यांना एकदा पूर्ण मनाने स्वतःच्या हृदयात सामावून घेतलं तिने. कारण परत हा क्षण तिच्या आयुष्यात येईल याची तिला अपेक्षाही नव्हती. फक्त आजचा हा क्षण जगायचा होता तिला. डोळे काटोकाट भरून आले तरी त्या अश्रूंना बाहेर यायची मुभा नव्हती. रात्री तू खूप शांत झोपून गेलेलीस म्हणून तुला मी उठवलं नाही. त्यात इतकी थकली होतीस की उठवल्यावर नक्कीच भोंगा पसरवला असतास. पायऱ्या चढता चढता आरवनेच न राहून त्याच्या मधातली शांतता भंग केली. मगाशी हेच उत्तर सांगायला काय झालेलं? घ्या. या मॅडमची परत मांजरीसारखी नजर त्याच्यावर येताच त्याने मनातच डोक्याला हात लावला. त्याला तर ही मुलगी पार वेडं करणार होती यात आता शंकाच नव्हती. आत्ता सांगितलं ना? आरवनेही तिच्या नजरेत रागात बघत फर्स्ट फ्लोअर पार केला. म्हणजे मला एकटीला हॉलमध्ये सोडून तुम्ही सगळे रूममध्ये निघून गेलात? फक्त या विचारावरच नित्या बेबी परत भोकाड पसरायच्या तयारीतच होत्या. तुझ्या सोफ्यावर आरामात पसरलेली ना, त्याच्या खालीच मॅटवर झोपलेलो मी, तेही रात्रभर. पाठही अकडलीये माझी. पण सांगून कोणाला काय उपयोग ना? कितीही केलं तरी माझा तर रागच दिसतो लोकांना. आरवचं बोलणं ऐकून नित्याने चमकून त्याच्याकडे बघितलं. तो तिला सोडून गेला नाही. ही तिच्यासाठी किती ती सुखावणारी गोष्ट होती. अशी बघू नको आजीने सांगितलं म्हणून, फक्त म्हणून तिथे झोपलो होतो मी, बाकी काही नाही. आणि हो, चेंज करून आधी गळ्याला क्रीम लावून घे. आणि सर्वात महत्वाचं, असले कपडे हँडल करायला जमत नाही तर परत घालण्याचे कष्ट घेऊ नको. नाहीतर कपडे घालणार तू पण ते सावरावे मला लागतात. आरवने नित्याला बडबडत तिच्या रूम मध्ये सोडून तो परत तिला रागे भरत निघून गेला. पण इथे नित्याच्या ओठांवर मात्र किती ते भलं मोठं हसू पसरलं. त्याची रागाच्या पाठीमागे वाटणारी काळजी लपवण्याची धडपड बघून तिला हसूच आलं. भुरट्या, मला माहित आहे तू स्वतःहून रात्री माझ्या सोबत थांबला असशील ते,
पण आता कबूल करेन तर हा खडूस कसला ना. बट कोई ना, एक दिवस तू नक्कीच कबूल करशील. नित्या हसतच तिचा आवरायला निघून गेली. खालचा गोंधळ संपत नाही तोवर वरही रडारडीचा कार्यक्रम जोमाने सुरू झालेला. जाना, ॲटलिस्ट लुक ॲट मी वन्स. अग्नेय सियाला त्याच्यापासून मागे करणार की तिने रडतच त्याच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट करत नकारार्थी मान हलवली. जणू ह्या क्षणी तिला त्याच्यापासून लांब व्हायचंच नव्हतं. प्रिन्सेस, आय नो बच्चा तुला खूप त्रास होतोय म्हणून म्हणतोय ना, फक्त 2 मिनिट मागे हो. मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो. सियाच्या चेहऱ्यावरच्या वेदना आणि तिचा आतल्या आत मुसमुसणं बघून अग्नेयचा जीव फार कासावीस झालेला. ती नुकतीच उठली असली तरी तो तर त्याच्या पाखराच्या प्रेमात पूर्ण रात्र जागा होता. इतकी सुंदर रात्र त्याला झोपून घालवायचीच नव्हती. म्हणून त्याच्या जाणाकडे एकटक बघत पूर्ण रात्र चक्क जागला होता तो. त्यातही तिच्या गालावर, कपाळावर, हातावर किती वेळा त्याने ओठ टेकवले असतील याची गिनतीच नव्हती. शेवटी तिला सोडून जायची इच्छा नसतानाही तो फ्रेश होऊन त्याची जिम करून आलेला आणि ती उठायची वाट बघत तिच्याच बाजूला बेडवर लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत बसला होता. पण ह्या बयेने उठल्यापासून एका सेकंदासाठीही त्याला सोडलं नव्हतं. अहो, हे काय बोलताय? हा त्रास तर प्रत्येक मुलीला होतोच ना, आणि ही गोष्ट काय डॉक्टरांना सांगण्यासारखी आहे का? त्याचं ऐकून रडता रडताच ती त्याच्यावर चांगलीच रागवली. म्हणजे हा माणूस आत्ता त्यांच्या पहिल्या रात्रीची दवंडी पेटवायच्याच तयारीत होता. ओके बाबा, मी डॉक्टरांना कॉल नाही करत. पण राजा, ॲटलिस्ट मला तरी सांग कुठे पेन होतंय तुला? तू अशी रडत बसलीस तर कसं कळेल बाळा? तिची नाजूक काया अजूनही थरथर बघून अग्नेय आता तिला प्रेमाने गोंजारू लागला. खूप नाजूक होती त्याची प्रिन्सेस, तरी या आगीला सावरण्याचं सामर्थ्य केलेलं तिने. पण आता तिचा त्रागा बघून अग्नेयला स्वतःचाच प्रचंड राग आला. त्याचा आवेग तिच्या बाबतीत इतका आउट ऑफ कंट्रोल गेलेला की त्याला प्रयत्न करूनही स्वतःला आवरताच आलं नाही. पण आता तिचा त्रास आणि वेदना बघून त्याच्याही पाषाणरूपी हृदयाला पाझर फुटला ना, आणि त्याने डोळे मिटत दीर्घ श्वास घेतला. सियाने त्याच्या मिठीतून बाजूला न होताच त्याचा हात पकडून फक्त तिच्या ओटी पोटावर ठेवला. तसं त्याला कसं तरीच झालं. जाना, खूप दुखतंय का? आता त्याचा किंचित भिजलेला आवाज कानावर पडताच सियाने ओठ दाताखाली दाबत फक्त नकारार्थी मान हलवली. तसा त्याने हातात सुस्कारा सोडला. आत्ताही त्याची जाना फक्त त्याच्या मनाचा विचार करत होती. किती वेळ प्रेम होतं तिचं, जे इतक्या वेदनेतही त्याला हर्ट करायला तयार नव्हतं. जाना, आय एम सॉरी बच्चा, मला तुला थोडं कामली ट्रीट करायला हवे होतं, पण तुझ्या स्पर्शात मी स्वतःलाही विसरून गेलो. अग्नेय तिच्याशी बोलतच होता की एखादा विजेचा झटका बसावा तशी ती पटकन त्याच्यापासून मागे झाली. तोच त्याचं लक्ष तिच्या रडून बेहाल झालेल्या चेहऱ्यावर गेलं, ज्याच्यावरचा थकवा त्यालाही स्पष्ट दिसत होता. तिची ती लाल भडक झालेली मुद्रा बघून आत्ताही त्याने स्वतःला किती त्या शिव्या घातल्या, पण तिचे आश्चर्यजनक मोठे झालेले डोळे बघून त्याने नजरेनेच तिला काय म्हणून विचारत तिचे केस मागे केले. अहो, तुम्ही चक्क सॉरी बोललात. दी ग्रेट अग्नेय अग्निहोत्री आज पहिल्यांदा कोणाला तरी सॉरी बोलत आहेत. ही तर ब्रेकिंग न्यूज झाली ना. मी जर आरूला सांगितलं ना तर तो तर बेशुद्धच पडेल. म्हणजे ह्या बाईला दुखतंय तरी त्याला डिवचायचंही आहे हिला. तिच्या या वाक्यापेक्षा तर त्याला तिच्या त्या मोठ्या झालेल्या डोळ्यांवर किती ते प्रेम आलं.
आणि त्याने हसतच तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या त्या दोन्ही बोलक्या बटनांवर ओठ टेकवले. जाणा, हा अग्नेय बाकी जगाला भलेही स्वतः समोर वाकायला लावत असला तरी तुझ्या समोर स्वतः वाकायला नेहमी तत्पर असेल. यू आर माय वर्ल्ड, सो मी माझ्या लाईफसाठी काहीही करू शकतो. त्याचं परत ते अमर्यादित प्रेम बघून सिया डोळ्यात पाणी दाटायच्या आधीच त्याच्या मिठीत शिरली. तसं अग्नेयनेही तिला हृदयाशी कवटाळलं. जाना, नाऊ गेट अप अँड टेक अ हॉट बाथ, देन यू फील मच बेटर. अग्नेय परत तिला मागे करणार. अहो नको ना, मला आता काहीच नको आहे, फक्त तुम्ही हवे आहात. सिया त्याला सोडायला तयार नाही बघून त्याने हातात सुस्कारा सोडला. त्याला ती आता अशी सोडणार नाही इतकं तर कळालं होतं. ओके बाबा, कम. त्याने आता न राहून तिला त्या ब्लँकेट सकाटच उचलून घेतलं. अहो नको ना. आता मात्र मॅडमने जोरजोरात रडायला सुरुवात केली. सध्या तिला काहीच करूसं वाटत नसतानाही त्याची असं जबरदस्ती करणं तिच्या मनाला चांगलंच लागलं. पण त्याने आता तिच्या रडण्याकडे सपसेल दुर्लक्ष करत तो तिला घेऊन तसाच बाथरूम मध्ये आला आणि त्या सर्कल शेपच्या भल्या मोठ्या बाथटबमध्ये तो तिला तसंच मांडीवर घेऊन बसला आणि तिच्या अंगाभोवतीची ब्लँकेट बाहेर टाकली. तशी ती अजूनच त्याच्या मिठीत शिरली. जाना, माझं शर्ट आहे तुझ्या अंगावर. तिचा आत्ताही स्वतःला लपवण्याचा चाललेला प्रयत्न बघून त्याला हसूच आलं. अहो, तुम्हाला मी माझा ड्रेस मागितलेला तर तुम्ही मला तुमचं शर्ट का दिलं? सियाने त्याच्या मिठीतच लटक्या रागात त्याच्या छातीवर चापट मारली. पण तिची तिच्यासारखीच ती नाजूक चापटही गुदगुल्या करून गेली त्याला. प्रिन्सेस, एकतर तुला पेन होत होतं, मग जे भेटलं ते लगेच घातलं मी तुला. तो तिला आता नीट बसवत अगदी प्रेमाने बोलला. पण त्या गरम पाण्यात तिच्या बॉडीला रिलॅक्स वाटायला लागताच तिने आत्ता कुठे जाऊन मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि तिचा रडून बेहाल झालेला चेहरा बघून त्याला आता तिचाच राग आला. इथे येईपर्यंतही किती रडून दिलेलं तिने. हाऊस यू फिलिंग नाव? त्याने तिला सरळ करत तिच्या पाठीला त्याच्या छातीवर टेकवलं आणि आता हलक्या हाताने तो तिच्या पोटावर हात फिरवू लागला. ते बघून तिचं मन भरून आलं. किती प्रेम करत होता तो तिच्यावर, ज्याची खरंच काहीच सीमा नव्हती. अहो, तुम्ही सोबत असल्यावर मला सगळं छान वाटतं. तीही आता त्याच्या अंगावर तिचं शरीर पूर्ण सैल सोडते. त्या कडकडत्या गरम पाण्यात तिला आता खूपच आराम मिळत होता. प्रिन्सेस, माझ्यासोबत असल्यानेच हा त्रास होतोय तुला. हे बोलतानाही त्याचा खोल गेलेला आवाज जाणवला तिला. मग तुमच्यामुळे होणारा हा त्रासही आवडेल मला आणि हा त्रास आता मला आयुष्यभर हवे आहे, तेही अगदी प्रत्येक रात्री. सियाने मान वळवून त्याच्या नजरेत खोलवर बघितलं. जणू आत्ताही तिचा गोड आर्जव चालू होता त्याला. पण आता पुढचं पाऊल घेणं त्याच्याने शक्यच नव्हतं. तिला होत असणारा त्रास बघून तो झटक्यात परत विचारही करू शकत नव्हता. जाना, त्याच्या नजरेतले ते अपराधी भाव बघून तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. आता काहीच बोलू नका, फक्त तुमच्या मिठीत घेऊन बसा मला. सिया त्याच्या ओठांवरचं बोट काढून परत त्याच्या मिठीत शिरली. तसं अग्नेयनेही तिला कवटाळून घेतलं. त्या गरम पाण्यात ते दोन जीव फक्त एकमेकांची मिठी अनुभवत कितीतरी वेळ शांत बसले होते. मग तुम्हाला आरव नित्या आणि अग्नेय सियाची ही गुडवाली मॉर्निंग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मोनालिसाचं काय झालं हे पाहण्याची उत्सुकता असेलच तुम्हाला, तर त्याचं उत्तर पुढच्या भागात भेटून जाईल. तिचा झालेला पोपट तुम्हालाही कळायला नको का? त्यामुळे पुढचा भाग आवर्जून बघा.
आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स देऊन कळवा आणि खूप साऱ्या लाईक्स देऊन खूप साऱ्या लोकांबरोबर ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलवर सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.